पे बॅक टू सोसायटी, समाज ऋणांची परतफेड कशी करावी त्याचं एक आदर्श उदाहरण माननीय डॉक्टर श्री अरुण गावडे यांनी आपल्या सर्वांना घालून दिलेलं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशनमार्फत ते राज्यभर विविध उपक्रम या ठिकाणी राबवत असतात। आपल्या समाज बांधवांची यथाशक्ती सेवा करत असतात आणि अशाच पद्धतीनं गेल्या जवळपास 13 वर्षांच्यापासून ते आरेवाडीच्या बिरोबा बनामध्ये आपल्या समाज बांधवांच्यासाठी सेवा देत आहेत। आज देखील त्यांनी या ठिकाणी सकाळपासून जे मोफत आरोग्य उपचार शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, या शिबिराचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतलेला आहे। ही सेवा देण्यामागं त्यांचा नेमका उद्देश काय आहे हे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो, त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। कारण ते बोलणाऱ्यापैकी नाही आहेत, काम करून दाखवणाऱ्यांच्यापैकी एक आहेत, म्हणून त्यांची मी जरा वेगळी ओळख या ठिकाणी करून दिलेली आहे आपल्या सर्वांना। डॉक्टर साहेब, काय उद्देश आहे तुमचा एवढ्या उन्हाताणामध्ये इतक्या लांबून मुंबईहून या ठिकाणी डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या आपल्या समाज बांधवांसाठी इतक्या डोंगरा आणि दुर्गम भागामध्ये तुम्ही आलेला आहात? सर्वप्रथम मी तुम्हाला अमोल पांढरे आपणास मी नमस्कार करत आहे। तसेच बिरोबा देवस्थानाचे आणि बिरोबा मंदिराला मी नमस्कार करून आपणास मी माझ्या या कार्याविषयी, या संस्थेच्या या कामकाजाविषयी थोडी माहिती देत आहे। मी वैद्यकीय सेवेत असल्याकारणाने नक्कीच आमच्या आणि समाजाच्या आणि रुग्णांची बांधिलकी ही जास्त असते आणि या सामाजिक बांधिलकीमधून मी स्वतः आणि माझी टीम डॉक्टर केशव काळे, डॉक्टर मनोज माने, डॉक्टर ललित दायगुडे, डॉक्टर वर्षा चौरे, डॉक्टर कल्पेश खताळ आणि डॉक्टर सकाराम गारळे, बिरोदेव गोरड, बिरोदेव वाघमोडे, असे आमची डॉक्टर अमित खर्जे, असे आमचे असंख्य डॉक्टरांची ही संस्था असोसिएशन आहे आणि आम्ही सर्वजण एक ग्रामीण भागातली मंडळी आहे आणि मुंबईमध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त स्थायिक आहोत। परंतु आपल्या समाजाचं एक देणं लागतं, या नात्यानं या आरेवाडी या ठिकाणी या मे महिन्यातल्या चैत्रातल्या या यात्रेला असंख्य गोरगरीब भाविक आपली शेताची कामं करून या यात्रेला, आपल्या या देवाला, श्री बिरोबा देवाला भेटण्यासाठी, दर्शनासाठी ओढीनं, बैलगाडीनं, पायी चालत जमेल तसं या महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या 3 ते 4 राज्यातून, कर्नाटक